या ग्राउंडवर खेळताना उसटण्या टीमचा पण आणि दादांचा पण सपोर्ट असतो आणि घरनं पण सगळे आमच्या गावाचा पण सपोर्ट असतो आम्हाला. आमची कुठे काय नाही मॅच हरवूया जिथं पूर्ण गाव असतो आमचा. गाव छोटं आहे, फक्त एकच लक्षात ठेवा, दर्शन हे नाव भविष्यात खूप मोठं. कृष्णा ठाकरे कुंभारली यांच्याकडनं दर्शनसाठी 500 आणि 500 चिन्मयला आहेत, ते आपण दर्शनकडे देतोय. ते चला चिन्मय आलाय, जो छोटा खेळाडू आहे या चिन्मय हितेन शेठ यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक या ठिकाणी देऊया चिन्मयला. आणि भारत शेठ म्हात्रे यांच्या वतीनं तब्बल दिलं जाईल 11,000 रुपयाचं पारितोषिक आणि ते ऑनलाईन दर्शनला आपण त्याच्या गुगल पे अकाउंटवरती भारत शेठ म्हात्रे यांच्या वतीनं पेड करतोय. या एकदा भारत शेठ म्हात्रे यांच्या वतीनं शुभेच्छा आपण देऊयात दर्शनला आणि प्राईज देखील ऑनलाईन त्या ठिकाणी आपण देतोय. बघा दुनिया किती फास्ट आहे, एका सेकंदामध्ये स्कॅनर आलाय, 1 मिनिटामध्ये पेमेंट देखील जाईल तब्बल 11,000चं. आणि या आपण लगेचच जाऊया पुढच्या मॅचकडे. सामन्याची जशी सुरुवात, कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज तुमच्या समोर महेशजी धुळे सरांचा. धन्यवाद. धन्यवाद ओमकारजी शेट्टे सर आणि धन्यवाद वैभव सर, ज्यांचा आवाज तुम्ही या अगोदर ऐकत होतात. आणि आता मॅचला सुरुवात. तसेच नितेश शेठ पाटील यांचं देखील करूया आपण या व्यासपीठावरती. मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या वतीनं देखील 500चं प्राईज आलंय. आणि आता सान्वी स्पोर्टची मॅच सुरू झाली आहे, म्हणजे हॅट्रिकसाठी प्राईज येणार समीर दादा हिलाल सान्वी स्पोर्ट्सकडनं तब्बल 5,000 रुपयाचं विकेट हॅट्रिकसाठी. या व्यासपीठावरती एक सन्मान करतोय, थोडा वेळ घेतो मॅडी. व्यासपीठावरती आपण सन्मानित करतोय आदरणीय लहू ठाकरे यांना आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करतोय हितेंद्र मडवी यांच्या शुभ असं. 1-2 मिनिटं कॉमेंट्री बॉक्स तुमचा थोडा वेळ आम्ही घेतोय. भारत शेठ म्हात्रे आपण देखील या भारताचा देखील सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय आणि हा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेचे आयोजक हितेंद्र मडवी यांच्या शुभ हस्ते भारतदादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान या मंचकावरती आपण करत आहोत. आमदार चषकाचे दमदार आयोजक आणि अनेक वर्ष नागझरीच्या क्रिकेटला ज्या नावानं दिली, भारत म्हात्रे, कुणाल म्हात्रे, खूप मोठा संघ नागझरीचा, नेहमीच चांगलं क्रिकेट खेळत असतो. आणि इथे आपण आज करतोय सन्मान भारत शेठ म्हात्रे यांचा. नाउ बॅक टू क्रिकेट, इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद ओमकारजी शेट्टे सर. या मॅचकडे आपण जाऊ. खरं तर आपण पाहतो सेकंड राऊंडला सुरुवात झाली आणि आता पहिली मॅच सेकंड राऊंडमधून आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जीकेसी धुंद्रे आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ जय हनुमान वल्लभ, ज्या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिले षटक हाताळत असताना गोलंदाज ऋषिकेश. यावेळेस आपण पाहतो शरीराचा वेध घेतला जातो. हाईट फॅक्टर थोडं मॅटर करते मैदानाच्या आतमध्ये आणि पंच हे दर्शवत आहेत. अगदी आपण पाहतो फक्त डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती सिंगल आल्यानंतर काय जबरदस्त गोलंदाजी, वेगवान हा चेंडू टाकण्यात आला ऋषिकेश यांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक सरळ 2 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतात. कुणाल याला आपण पाहतो स्ट्राईक एंडला. शॉट ऑफ गुड लेन. पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील. अति प्रचंड उत्साह आणि आत्मविश्वास कुठेतरी कमी पाहायला मिळतोय. सरमण आपण पाहतोय कैलास शेठ पाटील नारेन यांच्या वतीनं आपण पाहिलं तर समालोचन कक्षासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं. त्यांचे मनापासून विशेष आभार. चेक. तर याच दरम्यान शिवसेनेचे शाखा प्रमुख हेमराज शेठ साळवी, ज्यांच्या वतीने एक स्पोर्ट्स सायकल या टुर्नामेंटमध्ये स्पॉन्सर्स करण्यात आली आहे. बॅटची लागली आहे, कडा झाली आहे, मिस्टेक, बॉल चालला फाईन लेगला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि हेमराज शेठ साळवी काकळवाल त्यांचं करूयात आपण शिवभक्त स्वर्गीय पैलवान रामचंद्र मडवी स्मृती चषकात मनपूर्वक हार्दिक स्वागत. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चौकार आलाय जिथे मात्र झेल ड्रॉप करण्यात आला आणि आता पाठीमागे फाईन लेग क्षेत्राला बीट करत बॉल सीमा अपार आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. सेकंड राऊंडमध्ये आपण आहोत. अत्यंत चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. आणि आता सध्या पहिला सामना एका बाजूला धुंद्रे तर दुसऱ्या बाजूला वल्लभ संघ खेळतोय. ओर दी विकेट. यावेळेस बॅटची कडा, समोर चेंडू फॉलो थ्रो मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न ऋषिकेश. अप्रतिम हा देखील चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपन्न झालंय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. आणि आता धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय बिनबाद 5. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू
शिवसेना म्हटल्यानंतर शिस्त, वचन, सेवा आणि नातं या 4 अक्षराने जोडलेला शब्द आपण पाहतोय. सध्या एक मोठी संघटना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकामध्ये 5 आहेत. आपण मॅचच्या दिशेने जाऊ. थोडंसं ऑन गोईंग मॅचकडे फोकस करावा लागेल, कारण सेकंड राऊंडमधून हा पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. जय हनुमान वल्लभ आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ आहे GKC दुंद्रे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋतिक मात्रेला आपण पाहतोय. षटक क्रमांक 2. राईट मोरदे विकेट यावेळी आपण पाहतो. कमरच्या दिशेने चेंडूला उडवण्यात आला. क्षेत्ररक्षक थोडे दूर राहिलेत आणि आता या ठिकाणी 2 धावा घेण्याचा प्रयत्न. एक्झॅक्टली घडले काय, फलंदाज थोडेसे स्किड झाले आणि इथे मात्र त्यांना विकेट त्यांची गमवावी लागते. पहिला धक्का लागेल बॅटिंग करत असताना टीम GKC दुंद्रे टीमला. फलंदाज बाद. या आपण क्रॉसिंगसाठी फक्त चेक करणार आहोत. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचाची या ठिकाणी वॉर रूम मध्ये मदत घेतली जाईल. सुनील तांडेल सर या ठिकाणी आमच्या समवेत जॉईंट होतात. फक्त आपण क्रॉसिंग चेक करू. 10 सेकंडला फलंदाज थोडेसे स्किड झाले. एक्झॅक्टली कोणता फलंदाज बाद आहे, ऋतिक माळी की कुणाल दवणे, हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. लगेचच पर्दाफाश या ठिकाणी ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. ऑफिशियल अपडेटर आणि आमचे थर्ड अंपायर्स कुणाल OUT. या ठिकाणी परतावा लागेल बाघारी. अगदी आपण पाहिलं तर एक काल नारेन संघासाठी ज्यांनी गाजवला आणि आता सध्या आपण पाहतो नारेन संघाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असणारे आधारस्तंभ सन्माननीय कैलास शेठ पाटील यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. समालोचन कक्षासाठी त्यांच्या वतीनं ₹500 कॅश प्राइज झालंय. मनपूर्वक स्वागत त्यांचं आपण करूया स्पर्धेच्या वतीनं. गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये ऋतिक मात्रे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचाच्या प्रॉपर डाव्या बाजूने चेंडू हाताळण्याची या ठिकाणी आपण पाहतो संधी ज्याला प्राप्त झाली. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, परंतु आता दिशाहीन हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अंपायर सिग्नल बाईट बॉल अतिरिक्त मिळेल आणि अतिरिक्त धावेने संघाचा धावफलक 7 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. जर गोलंदाजाची दिशा खराब असेल तर दशा व्हायला वेळ लागत नाहीये आणि आता सध्या तरी आपण पाहतो गोलंदाज थोडेसे दिशेपासून भरकट आहेत आणि आता बॅक टू बॅक 2 चेंडू आपल्याला खरा पाहायला मिळत आहेत. कमबॅक करावा लागेल. चेक. तर याच दरम्यान एक पारितोषिक या ठिकाणी येत आहे. बॅटिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहता फलंदाजी करतोय सध्या नितीन माळी आणि त्याच्यासाठी प्रितेश पाटील उसाटणे यांच्या वतीनं सलग 3 चौकार किंवा सलग 3 षटकार मारले तर ₹3000 पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. आणि मगाशी नितीनला मॅन ऑफ द मॅच मिळालं त्यावेळी त्यांना म्हणाला की आज माझी ही अंतिम मॅच या ठिकाणी असेल. त्याचं कारण हे होतं, उद्या आपल्या आगरी समाजासाठी आणि खरं तर त्यांच्या गावासाठी एक प्राऊड मुवमेंट आहे. मर्चंट नेव्हीमध्ये जर तुम्ही पाहिलं उसाटण्यावरनं प्रितेश जॉब करतो, त्याचा पूर्ण गावाला सार्थ अभिमान आहे. आणि उद्या तुम्हाला अजून एक अतिशय चांगली अभिमानास्पद मूवमेंट पाहायला मिळेल, कारण उद्या नितीन माळी आपल्या आगरी समाजातील आगरी मुलगा लंडनला खरं तर ट्रॅव्हल करतोय मर्चंट नेव्हीमध्ये जॉब करण्यासाठी. आणि आपल्या आगरी मुलाचा अभिमान असेल तर प्रेक्षकांना एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या नितीन माळीसाठी. आणि आज हे मैदान देखील त्याला इतकं साथ देत आहे. पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच आणि दुसऱ्या मॅचमध्ये नितीन सध्या तुटून पडलाय गोलंदाजांवरती. क्या बात आहे. आणि त्याला प्रितेश पाटील आणि आमच्या पूर्ण स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी जर्नी ब्रो.
धन्यवाद ओमकारजी शेट्टी सर. आपण मॅचच्या दिशेने जाऊ. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज थोडीशे आपण पाहिलं तर दिशेपासून बरकट आहेत. नितीन बाळीच्या अगेन्स्ट आपण पाहतो चेंडू टाकण्यासाठी थोडासा दबाव स्पष्ट जाणवतोय तो मात्र ऋतिक मात्रेवरती. फटका दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्वतः पोहोचलेत. ऋतिक मात्रे झेल कॅरी करू शकले नाही आहे. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतो दुसऱ्या धाबेचा प्रयत्न करण्यात आलाय. धाबा इथे मिळतील 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. आणि या 2 धाबेने संघाचा धावफलक. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे आणि या पहिल्या सत्रामध्ये आता धाबा चांगल्या बनवाव्या लागणार आहेत. एक चांगली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला या मॅचमध्ये करावी लागणार आहे कारण प्रतिस्पर्धी संघ देखील एक ताकदीचा संघ आहे. जे हनुमान वल्लभ संघ आपण पाहतोय त्याच्या अगेन्स्ट खेळणारा संघ आहे GKC धुंद्रे. या 2 टीममध्ये ही लढत आपण पाहणार आहोत. गोलंदाज षटक क्रमांक 2 सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस ऋतिक मात्रे. शॉट ऑफ गुड लेन. पुन्हा एकदा आपण पाहतो अंपायर सिग्नल बाईट बॉल. नेक्स्ट मॅच आपण टॉससाठी इन्व्हाइट करू. एक्स्ट्रा काही धावा धाव फलकावरती आपण पाहतोय ऍड होत आहेत. अद्यापर्यंत 4 चेंडू या ठिकाणी खराब टाकण्यात आलेत. वाईटच्या स्वरूपात आपण पाहिले तर गोलंदाज ऋतिक मात्रे थोडासा महागडा ठरतोय गोलंदाज. ओ शॉट ऑफ लेन आणि त्याच्यावरती हल्ला बोल आक्रमण केले. बॉल चाललाय सरळ नितीन बाळीच्या बॅटमधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक खणखणीत षटकार. टीम डोंगराचा पाडा आणि त्यांना फाईट करेल शिवगर्जना शेलारपाडा. तर दोन्ही टीम टॉससाठी रेडी राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस त्या ठिकाणी केला जाईल. 24 धावा धाव फलकामध्ये आपण पाहतोय. षटकार आल्यानंतर मात्र आक्रमक अगदी आपण पाहतो आता सुरुवात पाहायला मिळते. नितीन बाळी जो मात्र 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आलाय. 4 चेंडू त्याने फेस केलेत आणि वैयक्तिक 14 वरती तो मात्र नाबाद खेळतोय. संघाची धावत संख्या 24. लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा अंतिम बॉल. अजय बात्रेचं षटक अजून काही कंप्लीट ऋतिक बात्रेचं कंप्लीट होत नाहीये. शेवटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. एकंदरीत 9 चेंडू त्यांनी अगदी आपण पाहिलं तर रिलीज केलेत या षटकामध्ये. शेवटचा बॉल आता मात्र राऊंड विकेट. ओ फुलर लेनचा बॉल टाकण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहतो स्पॉटकडे बघत राहिले नितीन बाळी. हा डॉट बॉल आहे ब्लँक स्ट्रोक आणि आता जाऊ दिले चेंडूला. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झाला आणि आता 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावत संख्या धाव फलकामध्ये 12च्या सरसरणे 24 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना GKC धुंद्रे टीमच्या खात्यात. मुंबई आपली वरती नाचवण्याची ताकद फक्त हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या नावामध्ये होती. क्रिकेट सोबत देखील बाळासाहेबांचा एक फार चांगला किस्सा राहिला. श्रीलंकन प्लेयर्स ज्यावेळी रणतुंगा भारतामध्ये खेळण्यासाठी आले, वानखेडेला त्यांना मॅच खेळायची होती. त्यांना प्रचंड अगदी इच्छा होती की कोण आहे बाळासाहेब ठाकरे, ते नाव आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या घरावरती अगदी त्यांनी व्हिजिट केली. बाळासाहेब ठाकरेंना ते भेटले. ठाकरे साहेबांनी त्यांना चहा ऑफर केला आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांसोबत चहा पिणं म्हणजे खूप मोठी भाग्याची गोष्ट होती. कारण म्हटलं जाताना ज्यांनी देव पाहिला ते संत झाले आणि ज्यांनी बाळासाहेब पाहिले ते भाग्यवंत झाले. आणि त्याला 10 ते 15 मिनिटांनंतर मॅच खेळायची होती. आणि तदनंतर अगदी ज्यावेळी बाळासाहेबांच्या पी सोबत ते म्हणाले की आम्हाला चहा नको, आम्ही निघतो. तदनंतर बाळासाहेबांच्या पीएनी त्यांना सांगितलं, तू ज्या घरात आहेस ना, इथनं फक्त क्रिकेटचं मैदान नाही, पूर्ण मुंबई थांबते. आणि तदनंतर अगदी सहज श्रीलंकन प्लेअरनं कुतूहलानं विचारलं ते नाव म्हणजे काय, तर त्यांना सांगितलं समोर बाळ नावाचा तुझ्या बाप बसलाय
त्याचं नाव आहे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. क्या बात आहे. अत्यंत इत्थंभूत माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त विश्लेषण ओमकार शेट्टी सर यांच्या आवाजातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली, ऐकायला मिळाली. त्यांचे कौतुक आपण या स्पर्धेच्या वतीने करू. ऑन साइडला फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक. बॉल चाललाय सरळ स्क्वेअर ऑफ द विकेट. अप्रतिम दर्जेदार घनाघाती प्रहार करत असताना बॉल सीमा पार. सध्या प्रगतीपथावरती आहे. नितीन माळी यांच्यासाठी सलग लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 3,000 रुपयाचं पारितोषिक गुरुदेव पाटील उसाटणे यांच्या वतीने देण्यात येईल. अनेक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. नितीन माळी सध्या मैदानाच्या आतमध्ये एकाती किल्ला लढवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला पहिल्या षटके मात्र धावफलक थोडंसं आपल्याला अडचणीत पाहायला मिळालं, परंतु DRS या ठिकाणी घेण्यात आलं वेस्ट हाईटसाठी. बॅट्समन रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. हे आपण चेक करू. वॉर रूम मध्ये ऑफिशियल अपडेटर आमचे तिसरे पंच आहेत. यानंतर अनिल दादा ढोपरी सुद्धा आहेत. हे आपण लगेचच या ठिकाणी हा निर्णय ऑन फील्ड अंपायरकडे आपण सुपूर्द करणार आहोत. अंपायर सिग्नल नो बॉल. एक्स्ट्रा मिळेल. नितीन माळीला आपण पाहतो स्ट्राईक एंडला सध्या आपण पाहतो त्याचा बल्ला मैदानाच्या आतमध्ये बोलतोय. 32 धाव फलकावरती आहेत. चांगलं टार्गेट सेट करण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. सरळ आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक इट्स मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. ला 25-26 धावत संख्येवरती तो मात्र नाबाद खेळतोय. ताबडतोब इनिंग मॅरेथॉन खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्याच्या वतीनं करण्यात आलाय. सुरुवातीला रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला कुणाल दवणे आणि त्याची जागा घेण्यासाठी नितीन माळी जसा मैदानाच्या आतमध्ये आला, नुसता आला नाही तर मात्र त्याच्या नावाचा बोलबाला सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 38 धावा 38 षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स गोलंदाज वैभवला आपण पाहतोय. और पिच बॉल हाफ वॉली त्याला मात्र उचललाय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक बॉल सीमा पार. इथे धावा मिळतील 6. कोणी आवाज करू नका, विनंती राहील प्रत्येक खेळाडूला. कदाचित याच चुका तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत. पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चला आपण ड्रिंक्स ब्रेक, पाणी लगेच मैदानाच्या मध्ये घेऊन जा. विनंती राहील आमच्या 12th मॅनला. 44 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये 5 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 19 आल्या आणि आता या षटकामध्ये वैभव उसाटकरच्या विरोधात 20 धावा तब्बल कुठून काढल्यात. ते मात्र बॅटिंग करत असताना GKC दुंद्रे टीमने 1 बाद 44. गाडी लागले दुंदरा
चला आणि आता धाबा धावफलकामध्ये 44 आहेत. एक चांगलं टार्गेट, एक मोठी धाबत संख्या उभारण्याचा प्रयत्न सध्या जीकेसी धुंद्रे टीम मैदानाच्या आतमध्ये करते, ज्यामध्ये महत्वाचा वाटा राहिला तो मात्र बॅटर नितीन बाळीचा. सध्या मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते नितीन बाळीची. शेवटचं अंतिम षटक, खेळाचं पहिलं सत्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 4 ओव्हरची मॅच तुम्हाला प्रत्येक या ठिकाणी पाहायला मिळेल द्वितीय सत्रामध्ये, द्वितीय फेरीमध्ये. आणि आता सध्या आपण पाहतो पहिला सामना, एका बाजूला जीकेसी धुंद्रे, दुसऱ्या बाजूला जे हनुमान वल्लभ, काटी की टक्कर. एक मोठी मॅच अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुल्यबल सामना आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाज सतीश पाटील. पहिलाच बॉल लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. पहिला झेल या ठिकाणी टिपला जाईल, फलंदाज होईल बाद, धक्का आणखीन एक लागेल. बॅटिंग करत असताना धुंद्रे टीमला ऋतिक माळी. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्याच बॉलमध्ये विकेट मिळाली आणि आता पहिला अगदी आपण पाहिलं तर एक मोहरा टिपत असताना या षटकामध्ये सलामीवीर फलंदाज ऋतिक माळीला मात्र परतावा लागेल. स्वस्तामध्ये तो बाद झाला, जास्त वेळ तो मैदानामध्ये थांबला, परंतु अगदी फक्त 3 धावांचं योगदान या ठिकाणी आपल्या संघाला तो मात्र देऊ शकलाय. ओ सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, भन्नाट वेग, प्रचंड वेगवान चेंडू टाकण्यात आलाय. आणखीन एक डॉट बॉल, अप्रतिम गोलंदाजी करतात. छोटा पॉकेट बडा धमाका, ही कामगिरी सध्या तरी सतीश पाटील करतायत. पहिल्या बॉलमध्ये विकेट मिळाली, त्यानंतर डॉट बॉल. अंतिम षटकामध्ये मात्र धावांपासून वंचित ठेवण्याचं काम करतायत. पुन्हा एकदा स्टिअर करण्याचा प्रयत्न. समोर आपण पाहतो कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक या ठिकाणी उपस्थित आहे, तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे आणि एका धावेच्या मदतीने 45 वरती जाऊन पोहोचली आहे टीम जीकेसी धुंद्रे. पहिल्या सत्रात, या पहिल्या सत्राचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. षटकातील काही चेंडूंचा खेळ शेष. पुन्हा एकदा आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक तिरी तो एक मेरी अशी गोलंदाजी करतात. या अगोदर सिंगल आली आणि आता लगेचच पुन्हा एकदा डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करतायत अंतिम षटकामध्ये. थांबवण्याचा प्रयत्न, परंतु थांबेल ते नाव कसलं नितीन माळी. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करणारा आणखीन एक दर्जेदार षटकार. फलकामध्ये 50 अप धावत संख्या आपण पाहतोय. नितीन बाळी जशी मात्र स्ट्राईक त्याच्याकडे आली आणि आता अप्रतिम फटका पाहायला मिळाला. शेवटचा बॉल बॅटच्या टोएंडला लागून डीप मध्ये चालला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक बेगान आलेत. एक कंप्लीट झाली, सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. नॉन स्ट्राईक एंडला मात्र थ्रोपिकी आल्यानंतर 2 धावांवरती थांबावं लागेल नितीन माळीला. आणि आता संघाची धावत संख्या 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. या 4 षटकांच्या समाप्तीनंतर जीकेसी धुंद्रे टीम जाऊन पोहोचली आहे 53 वरती. 40 धावांची मॅरेथॉन इनिंग तुम्हाला पाहायला मिळेल अवघ्या 14 बॉलमध्ये. बॅटर नितीन माळीचा खेळ जर आवडला असेल ना तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. त्याच्यासाठी जबरदस्त इनिंग त्याने साकारली आहे. त्याच्या खेळीच्या जोरावरती आपण पाहिलं तर 54 धावांचं टार्गेट प्रतिस्पर्धी टीमला ते देऊ शकले, जे हनुमान वल्लभ संघाला येणाऱ्या 24 बॉलमध्ये बनवाव्या लागतील विजयासाठी 54 धावा. या आपण टॉस करू नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला डोंगराचा पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ आहे शिवगर्जना शेलारपाडा. या 2 टीम मध्ये आपण टॉस करू. त्या ठिकाणी जॉईंट असेल आमचे प्रथमेश ठाकूर सर.
येस आदरणीय समीरजी हिलाल यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभास्ते आम्ही टॉस करणार आहोत सान्वी स्पोर्ट्स अगदी आपण पाहिलं तर समीरदादा हिलाल यांच्या शुभास्ते आपण टॉसची प्रक्रिया ते पूर्ण करून घेणार आहोत. द्वितीय फेरीतील महत्त्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिवगर्जना शेलारपाडा टीमचे कॅप्टन देखील आपल्याला सोबत जॉईन झालेले आहेत आणि डोंगराचा पाडा टीमचे कॅप्टन देखील इथे जॉईन होतात. येस हेड्स इज द कॉल अँड टेल्स इट इज. थँक्यू सो मच दादा. आपण पुन्हा एकदा मंचावरती विराजमान होऊ शकता. डोंगराचा पाडा टीमने टॉस इथे जिंकलेला. फर्स्ट ऑफ ऑल डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण. पहिल्या मॅचमध्ये कुठेतरी मोठी पॅनल्टी लागली, खेळाडू उपस्थित नव्हते, पण या मंचावरून काय सांगाल खेळाडूंना की वेळेवरती उपस्थित राहणं आणि आपली गावाची अस्मिता पणाला लागलेली असते. आपण एखाद्या रेपोटेड टुर्नामेंटमध्ये खेळतो, एखाद्या रेस्पेक्टेड टुर्नामेंटमध्ये खेळतो तेव्हा आपल्या गावाला भरपूर लोक बघत असतात, पण इथून जी पॅनल्टी लागली, खेळाडू उशिरा आले, ड्रेस कोड नव्हता, त्याबद्दल खेळाडूंना तुम्ही इथून काय माहिती द्याल आणि काय सांगाल? चांगलं आयोजन आहे. इथे पुढे चांगलं आयोजन आहे. तर टाईमवर हजर राहणे गरजेचंच आहे. ती आमची थोडी चुकी झाली, त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो. भरपूर शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. बट अगदी आपण पाहिलं तर कॅप्टनने पूर्ण टीमला बॅक केलं. त्याने कोणत्याही खेळाडूला असं म्हटलं नाही की तुम्ही लेट आलात की काय. त्याने रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःवरती घेतली. ही देखील महत्त्वपूर्ण बाब राहिली आहे. तुम्ही पाहतात स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटने आयोजित स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक स्मृती चषक 2026 हे दमदार पर्व. दिवस क्रमांक रात्र क्रमांक दुसरी आजची. आणि इथून जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. जो आवाज वाकणपासून सुरू झाला आणि अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळाला, आवाज टेनिस क्रिकेटचा आवाज, वाकणचा प्राईड ऑफ वाकण, ओमकारजी शेट्टे सरांचा आवाज ऐकूया इथून कॉमेंट्री बॉक्समध्ये. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर यांना आपण ऐकत होतात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मॅच सुरू होती, आपण ऐकलत महेशजी दुवे जोवेली यांचा आवाज. इतिहासाच्या पानावर, प्रेक्षकांच्या मनावर, खेळाडूंच्या हृदयावर राज्य करणारी स्पर्धा. त्या स्पर्धेचं नाव स्वर्गीय शिवभक्त पहलवान स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषक 2026. मागच्या 4 वर्षात डे क्रिकेट स्पर्धा आणि 5व्या वर्षात केलाय धमाका. फार अशा कमी स्पर्धा आहेत महाराष्ट्रातल्या जिथे ग्रामीण भागातील संघांना घेऊन ग्रामीण क्रिकेटचं आयोजन 4 ते 5 वर्षात पूर्ण भारतीय टेनिस बॉल क्रिकेटच्या नकाशावरती तुमच्या गावाचं नाव उमटवलं जावं आणि इतिहासाच्या अगदी टेनिस क्रिकेटला साक्ष देणारी स्पर्धा. त्याचं नाव म्हणून मी म्हणतो ना हमें चांद चाहिए ना फलक, हमें बस चाहिए लेट रामचंद्र मडवी ट्रॉफी की झलक. वेलकम बॅक. तुम्हा सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सेकंड राऊंडची पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगती आहे आणि बॅटिंग टीमनं कोणत्याही फलंदाजानं सलग 3 षटकार मैदानावरती मारले तर उसाटण्याचा षटकारांचा बेताज बादशाह समीरदादा हिलाल त्याच्याकडनं सान्वी स्पोर्ट्सच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल बॅटिंग करणाऱ्या टीम जय हनुमान वलभ ब संघाला. आणि त्यांच्या विरुद्ध खेळतीये टीम GKC दुंद्रे. कालच्या अगदी रात्रीमध्ये देखील दुंद्रेची टीम तुम्ही पाहिली. करदा दुंद्रे सगळं कालच्या रात्रीमध्ये ट्रेंडिंगला होतं. आज देखील DJ नितीनला रिक्वेस्ट करू की होऊन जाऊ द्या दुंद्रेचं ते सॉन्ग जे या गावाला अनेक साऱ्या वेगवेगळ्या वळणाच्या आठवणीत घेऊन जाईल. आधी जंगलात होतं, आता डेव्हलप झालं आहे. आता मैदानावरती डेव्हलपमेंट करायची आहे कारण बॅटिंग ट्रॅकवरती रनचेस 54. पहिला बॉल शफल झाले होते, डाव्या स्टिकच्या वरनं निघून चाललाय आणि पहिल्या बॉलची सुरुवात या ठिकाणी होतीये डॉट बॉलच्या मदतीनं. नितीन माळी यांच्यासाठी प्रितेश पाटील उसाटणे ते देखील सध्या नेव्हीमध्ये जॉब करतायत आणि येत्या काळात उद्या अगदी फ्लाईट पकडून नितीन माळी या आपल्या खरं तर MIDC नेरे दुंद्रे विभागातून सरळ UK लंडनला जाताना पाहायला मिळेल. आणि प्रितेशकडनं त्याच्या मित्रासाठी तब्बल 3,000 रुपयाचं हॅट्रिकसाठी प्राईज आहे. आज हे प्राईज नाही तर नितीन माळी आपल्या सगळ्यांसाठी प्राईड आहे कारण उद्या मर्चंट नेव्हीमध्ये काम करण्यासाठी तो रुजू होतोय. बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरनं काढलाय. जाता जाता त्याला आहे ना नाव वलप आठवण राहिलं पाहिजे हे सांगताना फलंदाज मैदानावरती सतीश पाटील. आणि पाटीलची बॅट इतकं सांगतीये मी एकुलता एक पाटलाचा लेख, मी माझ्या वलप गावासाठी काहीही करेल. प्यार का तोहफा च्या खेळानं तुम्हा सर्वांना वेड लावलं. क्रिकेटवरती प्रेम करणारे क्रिकेटचे दर्दी मैदानाच्या चौफेर आत्ताही आहेत आणि प्रितेश पाटील यांचे मामाश्री आहेत.
नितीन माळी, हाफ ट्रॅकर ऑन साईडला काढायचा होता, नाही जमलं, यावेळी केलाय पलटवार तिकडे नितीन माळीनं आणि हा आलाय आपण पाहताय डॉट बॉल. 3 मध्ये 4 बनलेत, अजून बॉल बाकी आहेत 21, त्यामध्ये बनवायच्यात. मैदानावरती धावा या ठिकाणी 50, अजूनही 50चं रनचेस मैदानावरती बाकी आहे आणि त्यासाठी बॉल शिल्लक आहेत. याच दरम्यान 21. कियान शेठ ऑनलाईन आपल्यासोबत मॅच एन्जॉय करतोय. कियान जरी बॉय असला थोडासा गर्ल सारखा दिसतो, कारण त्याच्याकडे क्युटनेस खूप आहे, त्याच्याकडे 2-3 दात पण कमी आहेत. सध्या व्हिडिओ कॉलवरती ऑनलाईन कियान भाऊ आपल्यासोबत मॅच पाहतोय, तर कियान बाबूचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. त्याच्या चेहऱ्यावरती असणारी गोड स्माईल आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय चौकार. आणि कियान शेठ वाकडे पुरस्कृत चौधरपाडा देखील इन ॲक्शन तुम्हाला या मैदानावरती खेळताना या ठिकाणी पाहायला मिळेल. तर बाळू भंडारी यांच्याकडनं अजून एक पारितोषिक आलंय. लगातार 2 बॉल 2 विकेट जर या ठिकाणी घेतल्या तर गोलंदाज नितीन माळीसाठी 5,000. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, टीमची टोटल धावफलकावरती 8. चलो आज देखे जरा किसमें कितना है दम. कियान सध्या ऑनलाईन मॅच एन्जॉय करतोय. वेलकम कियान, आपलं देखील हार्दिक स्वागत. कियान शेठ उसाटणेवाला आणि त्याच्या नावानं कियान 11 चौधरपाडा इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. आणि चौधरपाडा सध्या आमने लोणाच्या क्रिकेटमधली सर्वात टॉपस्ट टीम आहे. आणि कियानचा चाचू आदित्य वाकडे सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. आणि उसाटण्याचा आहे कियान, 90% डेज तो उसाटण्यामध्येच असतो स्कूल बंक करून. तर कियान भाऊ आपलं देखील स्वागत. जे भाचे आहेत हितेन मडवी यांच्या. आणि टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 10 ऑन दी बोर्ड. नाव बॅक टू क्रिकेट. जवळ मॅचमध्ये बॉल तयार आहे नितीन माळी. इथे माळीचा यॉर्कर आणि त्याच्यावरती एक सिंगलचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा कॉल व्हेरी मच निडेड होतं. इकडे डायरेक्ट हिट, एक सिंगल पूर्ण केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं षटक संपलंय. मैदानावरती पहिलं रन्स बाकी आहेत 54, त्यामधल्या 11 आलेत, म्हणजे अजून बाकी आहेत मैदानावरती 18 बॉल 41 धावेची गरज. आणि या जवळात संगीताचा राजा अर्थातच DJ नितीन दुंद्रे बेताज बादशाह याच्याकडे. दुनिया पागल आहे. ऑन स्क्रीन तुम्हाला हे नजारा पाहायला मिळतोय. स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषकाचं हे क्रीडांगण, त्याच्यावरती उभे झालेले 8 फ्रंटलाईट टॉवर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 8 टॉवर्सच्या माध्यमातून विद्युत प्रकाश झोत या मैदानावरती सोडला जातोय. आणि तब्बल जर या ठिकाणी आपण पाहिलं टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते पहिलं षटक संपलं 11-54चं रनचेस. आणि मैदानावरती आपण पाहताय 43 धावा अजून बाकी आहेत. मगाशी आपण 41 म्हणालो होतो, एक छोटंसं करेक्शन या ठिकाणी आपल्याला करायचंय. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, ऑन साइडला लॉफ्ट करायचं होतं, नाही जमलं, टप्पा पडलाय, चाललाय बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आठ फ्रंटलाईट टॉवर आणि तब्बल 168 फोकस या ठिकाणी लावण्यात आलेत. आणि त्या तब्बल 168 फोकसच्या माध्यमातून विद्युत फ्लड लाईट मैदानावरती प्रकाश झोत टाकला जातोय. आणि त्या प्रकाश झोताचा नजारा कसा होता, ड्रोन व्ह्यू पुन्हा एकदा आपण रिक्वेस्ट करू टीम या ठिकाणी ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि प्राप्ती डिजिटल लाईव्हला येऊ द्या ऑन स्क्रीन. या 168 फोकस 8 टॉवर्सच्या माध्यमातून मैदानावरती पडणारा प्रकाश जणू काही इंटरनॅशनल स्टेडियमवरती तुम्ही क्रिकेट खेळताय त्याची प्रचिती या ठिकाणी तुम्हाला देऊन जातोय. पहिला डॉट, नंतर सिंगल, बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज श्रावण, बॉल तयार, बॉलिंग मार्कवर,
फटका समोर चालला, डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक सिंगल पूर्ण केली जाईल, सिंगल डबलला काम चालणार नाहीये. रनचेस 54चं म्हटलं जातं ना, बिना हवा से क्या फूल खिलेंगे जब तक बारिश ना हो, और इक्के दुक्के से क्या आप मुकाबला जीतोगे जब तक बीच मैदान के अंदर चौके और छक्के ना हो. चौकार षटकारांची नितांत गरज आहे फलंदाजी करणाऱ्या या ठिकाणी तुम्ही पाहताय टीम जय हनुमान वल्लभ ब संघाला. कारण रनचेस आता फार मोठं झालंय. 15 मध्ये 41 हलक्या हातानं काढलाय. आउटफील्ड फास्ट, फिल्डर प्रयत्न करतात, संधी आहे, नाही थांबत आहे, बॉल चालला निघून फिल्डरला बीट करत. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चुकीला माफी नाही. हा आलाय चौकार. जे नितीनला देखील कदाचित त्याच्या पहिल्या प्रेमाची आठवण या ठिकाणी झालेली असावी. तदनंतर वाजलेले सॉन्ग हृदयी वसंत फुलताना प्रेमात तरंग यावे. पण या चौकारानं या मॅच मध्ये रंग भरलाय. कारण म्हटलं जातं ना, लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की जिंदगी में कभी हार नहीं होती. 14 मध्ये 37, त्यामध्ये विकेट की चार हो. वॉर्ड स्टॉप यार. एक सिंगल, 3 धावा वाचवलेत आणि समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे बॉल बाकी आहेत 13 आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात 13 चेंडू आणि 36. कालच्या रात्री देखील सामने अंतिम बॉल पर्यंत येताना पाहायला मिळाले. आज देखील सामने शेवटच्या टप्प्यापर्यंत होत आहेत. एकही सामना एकतर्फा नाही आहे. पैसा वसूल आहे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचं. कारण त्यांनी पाहिलेलं स्वप्न क्रिकेटचं विश्व जिंकण्याचं आणि आज ते जिंकलंय या 5व्या पर्वात. बॅटच्या समोर ऑन साइडला खेचलाय जरूर. फिल्डर आहे डीप मध्ये, झेल कठीण, सुटलाय. प्रयत्न चांगले होते, रनआउटची संधी आणि त्याच दरम्यान 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेत. या महत्वाच्या 2 धावा आहेत. कॅचेस सोडल्यानंतर मैदानावरती काय घडतं त्याचं ज्वलंत उदाहरण आज तुम्ही पाहिलं. एक अर्धशतक आलं शिवयुवा सिद्धी करवलेच्या फलंदाजाच्या बॅटमधनं आणि या टुर्नामेंटमधील शॉट ऑफ दी टुर्नामेंट मी म्हणेल, जो त्यांना मारला बॅकफुटला जाऊन. बॅकफुट पंच वीरेंद्र सेहवाग स्टाईल, स्वीप कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. तदनंतर मी स्वतः देखील त्याचा ऑन ग्राउंड फॅन झालो. त्याचं जे हँड अँड कोऑर्डिनेशन होतं, त्याच्या बॅटचा जो फ्लो होता, सगळं काही लाजवाब होतं. तिसऱ्या फेरीत सेकंड राऊंडच्या त्या मॅच मध्ये शिवयुवा सिद्धी करवले उतरेल आणि त्यांना या मॅचचा विजेता अगदी आपण पाहिलं जो 5व्या सामन्याचा होता पहिल्या फेरीतला, तो खेळताना दिसेल. इथे सेकंड राऊंडची पहिली मॅच मैदानावरती रंगतीये. बॉल बाकी आहेत 12 आणि जिंकण्यासाठी 12 मध्ये बनवायच्या 34. ड्रिंक ब्रेक सुरू आहे, आपल्याकडे वेळ आहे आणि मिळालेल्या संधीचं करूया सोनं. देऊया डीजे नितीन धुंद्रेला एक संधी आणि ऐकूयात एक गाणं. गार गार थंडीचा महिना, जे 34 मस्तीचा भाग होता. दिलीप शेठ मडवी प्रचंड प्रेम सर्वांवरती करत असतात. बॅटर्स त्यांच्यासाठी देखील पाणी तुम्ही द्यायचं याची काळजी घ्या. 12th मॅन म्हणून तर तुमच्यासाठी बाईक ठेवली आहे. कारण एका इनिंगमध्ये तुम्हाला एकाच वेळेला आतमध्ये जायचं आहे. मात्र दोन्ही टीम्सला पाणी 12th मॅन तुम्हाला पोचवायचं आहे. अनिल दादा, एक गोष्ट जे अख्ख्या जगाला नाही जमत ना, ते अनिल ढोपरीला आणि रामचंद्र मडवी प्रतिष्ठानला करायला आवडतं. म्हणून मी म्हणतो, दुनिया दीवानी है जिस नाम की, वो नाम है रामचंद्र मडवी प्रतिष्ठान. आणि लोक दिवाने तेव्हाच होतात जेव्हा काम मोठं असतं. आणि हा ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहाल. आणि एक गाणं मी तुम्हाला सांगतो, जर काकी तुम्ही ऐकत असाल, गाणं वाजलं होतं डीजे वरती. ऑनलाईन प्ले नाही होत गाणं, कारण कॉपीराईट लागतं. जेव्हा माहेरी जाते माझी मैना, महिने वाचून झोपच मला येईना, त्या गाण्यावरती हा डान्स आणि सेलिब्रेशन आपण पाहिलं. त्या ठिकाणी काकांचं सुरू होतं. टीमची टोटल धावफलकावरती आता 34 रन्स बाकी आहेत. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 12 चेंडू 34 धावेची गरज. ना कोई मुसीबत है ना कोई इम्तिहा, तो क्या मजा है सिनेमा. अरे तूफा भी रुक जाएगा जब आग लगी हो सिनेमा. पसीने के सही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते. जो करते हैं मेहनत उनके सपने जिंदगी में
कभी अधुरे नाही होते. म्हणून स्वतःला कठीण काळात इतकंच सांगा, डोंट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू डेफिनेटली. आणि आयुष्याचा रस्ता ज्यावेळी कधी कधी धुरकट वाटेल, एक एक पाऊल पुढे टाकत चला. थंडीचे दिवस सकाळी प्रचंड घनदाट धुकं येईल, एक एक पाऊल जसा प्रवास सुरू कराल पुढचा रस्ता साफ होईल. आणि रस्ता साफ करायचा आहे तर येणाऱ्या अडथळ्यांवरती मात तुम्हाला करावी लागेल. कारण हा सामना दोन्ही टीमसाठी मस्ट विन आहे, डू ऑर डाय. जिंकलात तर तिसरी फेरी वाट पाहतीये. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. इब्राहिम बेंजामिन डिविलस ABD मिस्टर 360 सूर्यभाऊ स्टाईल पाठवला बॉल, लॉन्ग लेग बाउंड्री लाइनच्या बाहेर. लाखों अरमानों को जलाकर हमने ये शौक पाला है. कोई पूछे आके हमारे गांव में तो बल्लेबाजी करने वाली टीम इतना ही कहेगी, यहाँ का हर एक दिल सतीश पाटिल के बल्लेबाजी का दीवाना है. नायक ने काय जबरदस्त कॅमेरा वर्क आणि काय हे ब्रॉडकास्टिंग होतं. अगदी ॲज अ ऑपरेटर आपल्या सोबत सध्या आपण पाहताय सुजल भोईर. साहिल आणि राजापेक्षा सुजल थोडा काळा आहे, पण साहिल आणि सूरज तुमच्यापेक्षा सुजल भाऊ दिलवाला आहे. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 6. तदनंतरला व्हाईट बॉल टीमची टोटल धावफलकावरती. आणि यानंतर आता डेफिनेटली साहिलचा कॅमेरा पोहोचेल आमच्या ऑपरेटर रूममध्ये. थोडासा ब्राईटनेस तुला वाढवावा लागेल कारण सध्या वॉर रूममध्ये सुजल भोईर आपल्यासोबत आहे. टीमची टोटल 1 ने पुढे जाती आहे, 27 ऑन बोर्ड. अर्ध्या लक्ष पार झालाय. व्हॉट अ शॉट इज दॅट. एलिव्हेशन थोडं कमी आहे, हो कमी आहे. टीप लाइन लॉन्ग ऑफ ला झेल संपलाय खेळ. अभी मजा आएगा ना इस मुकाबले में कारण फील्डिंग टीम देखील मैदानावरती सांगती है. चलो आ देखे जरा कि इसमें कितना है दम. जम के रखना हर एक कदम. आणि विकेट मिळते टीम JKC धुंद्रेला. सध्या मनोज दादाला देखील या गुलाबी थंडीमध्ये सध्या घाम थोडा फुटलाय कारण आता सतीशची विकेट गेली आहे. पण माहिती आहे येणारे बॅटर्स या मॅचमध्ये मजा आणू शकतात. वलभ देखील ते गाव आहे जिकडे मिनी वानखेडे सारखं एक मैदान आहे. प्रचंड मोठं क्रिकेट जिकडे खेळलं जातं. जवळजवळ मी बरोबर आहे तर आय थिंक 3 ते 4 नाईट टुर्नामेंट वलभ गावानं आजपर्यंत रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला सातत्यानं दरवर्षी दिलेत. त्या स्पर्धांचे वेध देखील आवर्जून लागलेले असतात. नेरे दुंद्रे विभाग असेल, MIDC बेल्ट असेल, पनवेल तालुका असेल. अंपायरचा इशारा गोलंदाजाच्या शैलीवरती या ठिकाणी आक्षेप घेण्यात आलाय आणि ऑन स्क्रीन इकडे चेक केला जाईल. बॉलर्सला अंपायर्स तो मेसेज पोहोचवतील. थर्ड अंपायर्सच्या भूमिकेत स्वतः आयोजकातील एक मुख्य नाव अनिल दादा ढोपरी आपल्या सोबत आहेत. फटका चांगला, टायमिंग चांगला, चाललाय बॉल वाऱ्याच्या लाटांवरती वार्तालाभ आणि मागच्या बॉलवरती विकेट. तदनंतर आलाय संघर्षाचा शंखनाद करणारा एक खणखणीत षटकार. पिकअप पॉइंट वरनं उचललाय. एखाद्या रॅपिडो रायडरनं यावं उचलावं आणि क्षणात ड्रॉप करावं. तर अगदी त्या प्रकारेच पिकअप अँड ड्रॉप आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्यानंतर रेटिंग मिळावी 6 मधनं 6 स्टार असा षटकार येतोय. लोवा फुल टॉस बाणंपाड मध्ये फ्लिक केला. बॉल चालला इन फ्रंट ऑफ दी सेंटर डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे एक सिंगल मिती मागचा षटकार. त्यानंतर आलेली एकेरी धाव. गोलंदाजावरती दबाव, फलंदाजांवरती दडपण, सगळं काही या मॅच मध्ये. बॉल बाकी आहेत इथनं अजून 8 रन बाकी आहेत 20. 8 चेंडू 20 धावेची गरज आहे. थर्ड अंपायर्स आहेत ते डिसिजन देतील. तुम्ही आर्ग्युमेंट करू शकत नाही. नेक्स्ट टाइम असं झालं पेनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल. एका वेळी अपील तुम्ही करू शकता आणि ते राईट्स तुमच्याकडे आहेत आणि त्यासाठी थर्ड अंपायर्स इकडे ठेवण्यात आलाय ज्याने क्रिकेटला धर्म मानलाय आणि क्रिकेटच्या धर्मासोबत नेहमीच लॉयल प्रामाणिक असणारं नाव अनिल ढोपरी सर सध्या अंपायर्सच्या भूमिकेत आहेत.
सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल. 7 मध्ये पाहिजेत 18. काल देखील असाच एक सामना आपण पाहिला. 7 मध्ये 18 पाहिजे होते. निर्णायक क्षणाला षटकार आला. 6 मध्ये अगदी नंतर आपण पाहिलं ज्या रन्स बाकी होत्या डिफेंड झाले नव्हते, रनचेस झालं होतं आणि सामना जिंकून काल टेबल टॉप करताना JDM बेलवलीला आपण पाहिलं. तदनंतर काल आपण पाहिलं 12-12 गावदेवी कोपरोलीला. आजच्या दिवसात 2 टीम्स कोणत्या आहेत ज्या सुपर 12 मध्ये इंटर होतील. 72 संघांचा झालेला समावेश आणि तब्बल 72 संघातून आपण पाहताय 2 मालिकावीर घेऊन खेळाडू इकडे बाहेर पडतील. तब्बल 864 खेळाडू. खरं तर एका टीमच्या माध्यमातून 12 प्लेयर्स, बट इकडे तसं नाही आहे. इथे तुम्हाला 11x72 करावं लागेल, कारण 2 प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट 792 मधनं आणि 72 मधनं एक 12वा खेळाडू त्याला दिली जाईल. मोटर बाईक टोटल 3 खरं तर या ठिकाणी आपण पाहताय. या ठिकाणी ABC अशा वेगवेगळ्या हाफमधनं या ठिकाणी प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट दिली जाईल. आणि चौथी जी असणार आहे 792 प्लेअरमधनं 3 मालिकावीर आणि पूर्ण भारतात पहिल्यांदा इतिहास घडेल या स्पर्धेच्या मेगा फायनल नाईटला की कोणता 12वा प्लेअर आहे ज्याच्या नावावरती 2 व्हीलर मोटर बाईक येईल. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 6. शेवटचा आलाय डॉट म्हणजे रन्स बाकी आहेत 18. टेन्शनवाला काम बॅटिंग टीमसाठी, कारण मॅचच्या ड्रायव्हिंग सीटला सध्या GKC दुंद्रे तुम्हाला पाहायला मिळते. एक छोटासा ब्रेक घेऊया DJ नितीन सोबत आणि पुन्हा परतू या मॅच मध्ये. आणि एक अजून महत्वाची अनाउन्समेंट, ज्यावेळी 72 खेळाडूंमध्ये अगदी 12 मॅन साठी जो ड्रॉ होईल त्याचा मान आपण देणार आहोत चॅम्पियन टीमच्या विनिंग कॅप्टनला. त्याच्या शुभ हस्ते एक चिठ्ठी उचलली जाईल. म्हणून म्हणालो ना, पारदर्शकता, शिस्त, क्रिकेटला लावलं जाणारं एक चांगलं वळण, त्याचं नाव स्वर्गीय रामचंद्र मढवी स्मृती चषक. 6 मध्ये 18. पहिला चाललाय, हो चाललाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. परिंदों को मिलेगी मंजिल यकीनन, उनके फैले हुए पर बोलते हैं. और जमाने में अक्सर वो लोग खामोश रहते हैं जिनके जीतने के जज्बे और हुनर बीच मैदान के अंदर बोलते हैं. आता DJ नितीन देखील सांगतोय दुंद्रेला, चलो आ देखे जरा किसमें कितना है दम. तो देखील दुंद्रेला बिलॉंग करतो. मात्र आता दमखम दाखवलाय बॅटिंग टीम जहनुमान वलप. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 5. आता ना अनिल दादा आग बरोबर लागली आहे. आता फक्त विज्युअल कोण त्याचं उत्तर येणारे 5 बॉल मैदानावरती तुम्हाला देतील. आणि म्हटलं जातं ना, रात्र नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी आशा असावी जिंकण्याची, कारण नशीब बदलो न बदलो पण वेळ मेहनत केल्यानंतर बदलते. बॅटच्या समोर हा देखील चाललाय इन टू द प्लॉट अँड आउट ऑफ दी स्लॉट. 6 मध्ये मारायचे होते 3, 2 मध्ये मारले 2. आने वाला लगा डाला तो वलप वाले कहेंगे अपनी लाइफ तो बॉस झिंगा लाला. जीतेगा वो. मारला तर आदरणीय सानवी स्पोर्टच्या ओनर्स कडनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बट बॉलिंग टीम अजूनही मॅच संपलेली नाहीये. जो विश्वास गोलंदाजावरती ठेवलाय ऋतिक माळीला देखील सांगावं लागेल. कठीण काळात गाली, चांगल्या कामानंतर टाळी, याच क्रिकेटच्या मैदानावरती मिळते. 4 बॉल अजून बाकी आहेत. 2 खराब आलेत, 4 चांगले टाकले तर मॅच शेवटच्या टप्प्यापर्यंत जाताना पाहायला मिळेल. येणाऱ्या 2 बॉलवरती प्रचंड मेहनत करायची आहे बॅटर्सला स्पेशली, कारण त्यांना 2 मारून सामना टर्न केलाय. गोलंदाज कमबॅकची स्वप्न घेऊन मैदानावरती उतरेल. पुरंदराचा तह झाला, मिर्झा राजेला किल्ले बहाल झाले. स्वराज्यातलं पुनरागमन छत्रपती शिवाजी राजाचं ते लाजवाब होतं. आणि तदनंतर पूर्ण महाराष्ट्र म्हणाला कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन युअर स्ट्रॉंगेस्ट सेटअप. इथे झालाय कमबॅक, केलाय वार, टाकलाय तिखट बाउन्सर.
या उसाटण्याच्या मातीचा सुगंध देऊन जातोय, नाकासमोरून अगदी निघून चाललाय आणि या पहिला बाउन्सर टाकलाय गोलंदाजानं आणि आता समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे बॉल 3 आणि धावा करायच्या 6. वॉट अ मॅच. 3 मध्ये 6, 1 षटकार 1 चौकार 1 डबल सिंगल. काजाचा ठोका चुकेल या मॅच मध्ये. हा देखील बाउन्सर आहे, हा जास्त वरती टाकलाय, हा जास्त वरती टाकलाय आणि हा आलाय वाईट बॉल. मात्र अंपायरच्या डिसिजनला केलं जाईल चॅलेंज आणि निर्णय घेतलाय टीम GKC दुंद्रेनं. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल आणि हा वाईट बॉल जवळजवळ 6 इंच वरतून गेलाय, अर्धा फीट आणि आता आलाय व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलाय बट काम फिट किंवा काम 25 झालेलं नाहीये. बॉल शिल्लक आहेत इथनं अजून या मॅच मध्ये 3 आणि रन्स बाकी आहेत. 3 चेंडू जिंकण्यासाठी धावा 5. खेळाडू कक्षातनं रिक्वेस्ट आवाज देऊ नका. या स्पर्धेचा महत्वाचा नियम आहे, अन्यथा 2 रनची पेनल्टी तुम्हाला दिली जाईल. 3 बॉल बाकी आहेत, 5 धावेची गरज आहे. सामना कुठे जाईल, GKC दुंद्रेला की टीम जय हनुमान वलपला. गोपाल कृष्ण क्रिकेट संघ दुंद्रे की टीम जय हनुमान वलप. हा देखील आलाय डॉट 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 बॉल. अभी आएगा ना मजा. 2 चेंडू 5 धावा. सुरुवात झाली 2 षटकार, तदनंतर लगातार 2 डॉट. 1 वाईटची एक्स्ट्रा जरूर आली आहे बट मॅच संपलेली नाहीये. म्हणून म्हटलं जातं ना, धूप भी जिंदा, शाम भी जिंदा, रात भी जिंदा, मुकाबला खत्म नहीं हुआ मेरे दोस्तों, क्योंकि बीच मैदान के अंदर वलप और टीम दुंद्रे का संघर्ष अभी जिंदा है. 2 मध्ये 5. बॉल चला मिड विकेटला. फिल्डर आहे, रन घेतलेली नाहीये म्हणजे समीकरण बाकी राहील. 1 मध्ये 5. फलंदाज म्हणेल नयन पाटील मी एकटा 2 धावा धावलोय, मग का धावू शकत नव्हता. इकडे कुंदन गायकवाड आणि या मॅच मध्ये आता समीकरण शेवटच्या एका बॉल वरती येऊन थांबलंय. 1 बॉल 5. मॅच आवडली असेल तर प्रेक्षकांना होऊ द्या एकदा जोरदार टाळ्या, कारण हा बॉल इतिहास घडवेल. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान गोल्डन षटकार की ड्रीम कमबॅक. टीम GKC दुंद्रेचं शेवटचा अंतिम बॉल, कंपल्सरी चेस, धावा बनवायच्यात 5 आणि हा आलाय डॉट. हा आलाय डॉट. जिंकलाय सामना टीम GKC दुंद्रे. नाम तो सुना होगा और कमबॅक आपने देखा होगा. ऋतिक माईस हे पुनरागमन आणि 4 धावेच्या फरकानं हा सामना जिंकून दिलाय GKC दुंद्रे टीमला. ऋतिक माळी, अभिनंदन टीम GKC दुंद्रे अँड हार्ड लक जय हनुमान वल्लभ.